नमस्कार, कुकिंग विथ पाटीलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज करणार आहे बोंबील रस्सा आणि बोंबील फ्राय। तर चला आपण रेसिपी बघून घेऊया। आज मी आणले आहे मार्केटमधून भरपूर मच्छी। तर पहिले आहे माकळ्या मोठ्या आणि दुसरी आहे सुरमई आणि ही आहे बोंबील, ते पण मोठे मोठे। हे बघा दिसतच असतील, गोल गोल आणि छान अशी पिवळी सफेद कोलंबी। कोलंबीच आहे। मी आज आणली आहे 4 प्रकारची मच्छी। छान अशी दर्यातली कोलंबी आहे, माकुले आहेत, हे बघा मोठ्या मोठ्या माकले आहेत, सुरमई आहे आणि बोंबील। तर मी याची हे वेगळी वेगळी रेसिपी पाठवणार आहे तुम्हाला। तर चला आपण रेसिपी बघूया। हे आता छान मी असे गोल गरगरीत मुक्या तोंडाचे बोंबील आणलेले आहेत। तर चला आपण ह्याची रेसिपी बघूया। तर आता मी सर्वात प्रथम बोंबील कापायला घेते। मी घरीच आणते कापायला, मी मावशीकडून नाही घेत कापून, कारण का आपल्याला हवे तसे मग घेता येतात बोंबीलचे तुकडे करून, किंवा उभेच तळून घेऊ शकतो आपण, म्हणून मी घरी आकेच घेऊन येते। अख्खा बोंबील मस्त कापून झालेला आहे, जास्त नाही, मी याचे 2च तुकडे करते। हे बघा छान असे गरगरीत दिसतात तुम्हाला बोंबील, आणि एकदम ताजे आणि डोलीचे आहेत हे बोंबील, खूप चविष्ट आहेत। हे मी आहेत ना 150 रुपयाचे बोंबील घेऊन आले। अगदी मला स्वस्त आणि खूप ताजे बोंबील मिळाले। 200 रुपये वाटा होता। बार्गेनिंग तर आपण बायकांनी करायचंच आहे, म्हणून मी 150 रुपयाचा वाटा घेऊन आले। बघा ना किती छान आणि ताजे फ्रेश। मला 150 रुपयात अगदी किती 6 बोंबील आले, ते पण मोठे मोठे। खरोखर, खरोखर हे बघा ना, दिसतात असतील बघा किती असे मस्त गरगरीत आहेत। माझ्या मिस्टरांना फार आवडतात आणि त्यांना असे मोठे मोठेच बोंबील आवडतात। बारीक बोंबील ते असं म्हणजे बोलतात ना गडगडीत खाल्ले पाहिजे, खाता आले पाहिजे, म्हणून असे बोंबील। त्यांच्यासाठी आवर्जून मी असेच बोंबील घेऊन येते। बघा ताजे फडफडीत अगदी। तर तुम्हीच सांगा मला, हे बोंबील स्वस्त मिळाले का महाग मिळाले? कमेंट मध्ये नक्कीच कळवा। मी 150 रुपयाचे 6 बोंबील, ते पण मोठे साईजचे आणलेले आहेत, आमच्या उरण नाक्यावरून, उरण फिश मार्केट। तुम्ही पण नक्की जा, खूप छान फिश मिळते आणि सगळ्या प्रकारच्या मच्छ्या मिळतात आणि फ्रेश मिळतात। आणि तिथे जाऊन आपण बार्गेनिंग करायची असते, ते सांगतात काहीही, आपण आपल्या पद्धतीने घ्यायची, आपल्याला जशी परवडते तशी। हा, ते कापतानाच मजा एवढी येते, खाताना पण तेवढीच येईल। चला आता आपण बोंबील छान असे धुवून घेतलेले आहेत। चला आता आपण याची रेसिपी बघूया। आता मी आलं लसूण पेस्ट करायला घेते, तेही सांगते तुम्हाला त्याचे फायदे। आलं आहे ना, कधी पण जर खराब असेल कुठे तर आहे ना, कापून घ्या, छान धुवून घ्या आणि सालीसकटच टाका, त्याचा खूप छान फायदा आणि स्वादही छान होतो। मी बाजारी आलं लसूण पेस्ट खात नाही, कधीच अजून खाल्ली नाहीये आयुष्यात, घरीच केलेली आहे। बघा आलं कुठेही खराब नाहीये, किडका निघाला नाहीये। तर तुम्ही घेताना फक्त चिरून ते बघून घ्या, पण सालीसकटच घ्या।
हे छान धुवून घेतले बघा, माती वगैरे अजिबात नाहीये आणि किडकही नाहीये. तर चला आपण पेस्ट करून घेऊया. ते बघा, ही मी आलं लसूण पेस्ट काढून घेते डब्यामध्ये. तर सगळ्यात आधी आपण ही घरगुती लसूण पेस्ट टाकून घेणार आहे. हे मी बोंबील फ्राय साठी करते आहे. आणि चिंचेचा खोड, तुम्ही काही वापरू शकता, लिंबू, कोकम, पण चिंचेच्या कोळ्याने वेगळी टेस्ट लागते चिंचेच्या पाण्याने. तर चला आपण मसाला टाकून घेऊया. हळद घेतलेली आहे आणि हा आपला आगरी मसाला, धना पावडर आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि हे छान आता मस्त हे सगळं साईडला करते. मस्त एकजीव करून घ्यायचं छान. आणि जास्त नाही, 10 मिनिटं ठेवलं तरी बास. बोंबील काय मस्तच लागतात, तसेही पटकन तळलेत तरी पण. आणि ठेवायची गरज नाही लागत, खरंच त्याला मुरायची गरज नाही लागत. आता हे मी थोड्या वेळासाठी 10 मिनिटासाठी बाजूला ठेवते. आणि आता आपण करायला घेऊया रस्सा. तर सगळ्यात आधी आहे हा माझा हे मी वाटलेला मसाला आहे. हा मी 4-5 दिवसाचा एकत्र करून ठेवते. फक्त याच्यामध्ये खोबरं, लसूण, आलं आणि कांदा हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट केलेली आहे, म्हणजे आपलं वाटप. तर हे मी आता आपल्या हे बोंबल्याच्या रश्श्यासाठी घ्यायचे. एवढं घेतलं मी. ह्याच्यामध्येच सगळा मसाला घेणार आहे. तर सर्वात आधी अर्धा चमचा हळद, 2 चमचे आपला आगरी मसाला, तुमचा कोणताही मसाला जो तुम्ही घरगुती वापरत असाल तो, आणि धना पावडर. कारण का ह्याच्यामध्ये आपले सगळे मसाले आहेत, तर दुसरा गरम मसाला वगैरे घ्यायची गरज नाहीये. आणि चिंचेचा खोड हे मी एकत्र सगळं पाणी करून घेणार आहे. तर चला आपण फोडणी करून घेऊया. आता मी तेल घेतलेलं आहे, 1 माप घेतलेलं आहे भरून. छान असं तापू द्या. हिंग घेतलेलं आहे थोडंसं. आणि ह्याच्यामध्ये मी लसूण पेस्ट टाकते भरपूर. छान अशी मस्त त्याला असं खमंग वास येऊ द्या, थोडंसं तांबूस होऊ द्या. आणि हे आता आपण वाटप घेतलं होतं ना, जे मिक्स करून, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकू शकता, जेवढं तुम्हाला रस्सा हवाय, पातळ हवाय, घट्ट हवाय, तुमच्या सोयीनुसार. हे बघा, मी ह्या पद्धतीत करते. मी बोंबील डायरेक्ट सोडत नाही, कारण का बोंबील ते पटकन शिजतात, म्हणून ते पहिला आपण ही ग्रेव्ही शिजवून घेऊया, उकळ काढून घ्यायची आपल्याला. तर हे मी टाकते ह्याच्यात. बघा, लसूण छान तांबूस झालेला आहे. मी गॅस स्लो केलाय. त्याच्यात अजून मीठ बाकी आहे, तर हे पण मी टाकणार आहे. अजून पाणी घेते मी माझ्या सोयीनुसार पाणी घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार पाणी घ्या. हे माझं 1 टायमाचं कालवण आहे, तर मी त्या पद्धतीने केलेलं आहे. तर ह्याला छान अशी उकळ येऊ द्या. मी मीठ घालते त्याच्यात माझ्या चवीनुसार, मला जेवढं लागतं. ह्याला छान उकळ येऊ द्या, मग आपण ह्याच्यात बोंबील सोडणार आहोत. तर हे बघा, मी हे तांदळाचं पीठ घेते आपली ग्रेव्ही छान घट्ट व्हायला आणि चव लागायला, म्हणजे थोडंसं वाटप कमी लागतं त्याला. ह्याचंही पाणी करून टाकायचं आहे. मी सगळ्या मच्छीच्या कालवणात टाकते हे तांदळाचं पीठ, म्हणजे कसं वाटण घट्टही होतं आणि वाटणाचं गरज लागत नाही. सार छान होतो अगदी घट्ट. बस एवढंच. आता ह्याला छान उकळ येऊ द्या.
आता या छान कालवणाला उकळ आलेली आहे, तर आपण बोंबील सोडून घेऊया. मिक्स करून घेतलं हे बघा, आणि बस 1-2च उकळ काढायचे आणि गॅस बंद करायचे. तर मी गॅस लो केलेला आहे, छान एका उकळीत होऊ द्या. ते तांदळाचं पीठ आणि एकदम बारीक रवा जो येतो ना तो घेतलेला आहे मी, कणीदार नाही घेतलेला. आणि त्याच्यामध्ये थोडासा मी मसाला घालणार आहे बस. आणि आता हा मिक्स करून घेणार, पूर्ण एकजीव करून घ्यायचा पीठ, रवा आणि मसाला. चला, तवा तापलेला आहे, त्याच्यात तेल टाकून घेऊया. तेल छान तापलेलं आहे, तर आपण बोंबील सोडून घ्यायचे. हे बघा, बारीक रवा छान वाटतो ना खाताना पण, आणि तळायला पण छान वाटतो. आता मी एक बोंबील सोडून घेते. हे बघा, ही मी ठेवताना पोटाची बाजू अशी ठेवली आहे, म्हणजे ते सगळीकडून छान तळून होतं, म्हणजे आपल्याला फिरवायला मिळतं. छान सगळीकडे पीठ लागलेलं आहे ना मस्त. चला, आता हे छान एक साईडला खरपूस तळून होऊ द्या, मग आपण त्याला पलटी मारूया. कालवण छान झाले, उकळ आलेली आहे सगळ्या बाजूने. जास्त वेळ ठेवायचं नाहीये बोंबिलाचं. हे बघा, दिसत असेल तुम्हाला, मी दाखवते तुम्हाला पळीने. मी जास्त त्याला छेडत नाही, कारण का बोंबील खूप नाजूक असतात. बघा, मी पळी मारत नाही, जेव्हा जेवायच्या वेळेस असेल ना तेव्हाच मारते. बघा, छान असे शिजून आलेले आहेत. जास्त शिजवायचे नाही, एवढेच. ते सगळं मोडून मग ते एकजीव होतात आणि कालवण खाताना मजा येत नाहीये म्हणून. हे बघा, है ना. तर आता मी गॅस हा बंद करते. रस्सा झालाय, आता आपण फ्राय करून घेऊ. ते बघा, मी एक साइड झालेत बोंबील, तर मी हे पलटी मारून घेते. आता एक साइड झाले, एक साइड होऊ द्या, मग आपण हे काढून घेऊया. आता हे दोन्ही बाजूने बोंबील छान फ्राय झालेले आहेत. हे बघा, आता मी आता ताट वाढून दाखवते. तर चला, आपले बोंबील फ्राय आणि बोंबील कालवण झालेलं आहे. चला, चला, आता हे आपलं बोंबील रस्सा, बोंबील फ्राय आणि तांदळाची भाकरी भात. तर या जेवायला. आणि बोंबील रस्सा हा तुम्ही पण करून बघा आणि फ्राय, आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. चला, पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.